लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो, आणखी सुद्धा त्यांचा तोच गोंधळ आहे बरं का. कारण पुढील भागामध्ये सुद्धा तेच दाखवले त्यांनी. खरंच खूपच ताणले. पण आपण ऐकूयात आता. इकडे नंदिनी मानिनीला सांगत असते, काव्याने ना कधीच काही किंवा कोणत्याच गोष्टी माझ्यापासून लपवलेल्या नाहीये ताई. तेव्हा मानिनी लगेचच म्हणत असते, हो बघ ना आता, युगने सुद्धा कधीच कोणत्या गोष्टी माझ्यापासून लपवल्या नव्हत्या. पण आत्ताच बघ ना, एवढी जी काही लेटेस्टमधले झालेली जी गोष्ट आहे ना, त्याला ती गोष्ट माझ्याशी नाही सांगा वाटली, माझ्याशी नाही शेअर करावीशी वाटली. त्याने बघ ना तुझ्याशी येऊन सांगितलं, बोललं. म्हणून तुला म्हणते, म्हणजे हल्लीच्या मुलं मुली ना खूप विचित्र पद्धतीने वागतात बघ. म्हणून म्हटलं तुला विचारावं की काव्याचे असे कोण मित्रमैत्रिणी आहेत का. तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते, हो तिचे 2च मित्रमैत्रिणी. म्हणजे खरं पाहायला गेलं तर एका निशा आणि दुसरी काय ती जीविका. जीविका म्हणजे हो जीविका. ते 2च तिला मैत्रिणी आहेत असं नंदिनी सांगत असते. तेव्हाच आता मानिनी म्हणते, ही जीविका कोण आहे. तेव्हा काव्या म्हणते, नंदिनी म्हणते, जीविका ना खरं तर तिच्या तोंडून आम्ही लग्नाअगोदर खूपदा नाव ऐकले. पण तुला असं वाटत नाही का हे मुलीचं नाव जरा विचित्रच आहे. म्हणजे मी तर पहिल्यांदाच ऐकले. तेव्हा नंदिनी म्हणते, हो आई, पण आम्ही तिला बऱ्याचदा विचारायचा प्रयत्नसुद्धा करायचो, पण ती काही आम्हाला सांगायची नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ना लग्नानंतर तर आमच्या दोघींच्या आयुष्यामध्ये एवढी उलथापालथ झाली ना की नीट एकमेकींशी बोलायला किंवा एवढं मित्रमैत्रिणींशी गप्पा मारायला, त्यांची नावं ऐकायला असा कधी फारसा वेळच नाही मिळाला बघा. कारण लग्नानंतर सुद्धा मी तिच्या तोंडून हे जीविका असं नाव कधी ऐकलंच नाही आई, असं आता नंदिनी तिला सांगत असते. आणि तुम्हाला सांगू का आई, तर माझी काव्या ना खूप रिअर आहे, खूप जेन्युअल आहे. आणि तेव्हा लगेचच मानिनी म्हणते, हो ते तर आहेच ग, पण काय होतं ना हल्ली एवढ्या पटकन कोणावर विश्वास ठेवावा असं वाटत नाही. तेव्हा ती म्हणत असते, हो ते सुद्धा अगदीच बरोबर आहे. म्हणजे बघा ना, नाही आपण एवढ्या पटकन विश्वास नाही ठेवू शकत कोणावर. आणि आपला जर ज्या व्यक्तीवर आपण मनापासून विश्वास ठेवतो त्याच व्यक्तीने विश्वासघात केला ना तर ते सगळं पचवायला मात्र खूपच जड जातं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आपण पाहतो की आता काव्या लायब्ररीमध्ये असते आणि लायब्ररीमध्ये म्हणजे जात असते ती लायब्ररीकडे. आणि तेव्हाच पार्थ काव्या करूनच जोरामध्ये ओरडत असतो. खरं पाहायला गेलं ना प्रेक्षकांनो, हा फक्त आणि फक्त आपल्या पार्थला झालेला भास यांनी दाखवलेला आहे. पण खरंच हा पार्थ ना रस्त्याने भरकटत आहे, सगळीकडे फिरत आहे, पण त्याला काही काव्या नावाचं जे काही मिश्रण आहे ना ते काही आणखी आतापर्यंत सापडलेलं नाही आहे बघा. कारण तो तिथंपर्यंत जाऊन पोहोचलाच नाही ना आणखी शोधायला. तर आपण पाहतो की आता काव्या दिसल्यानंतर काव्या करून हा ओरडतो. तेव्हा काव्याच्या बाजूला जाऊन उभा राहतो. तेव्हा काव्या म्हणते, अहो देशमुख, काय हे तुम्ही इकडे काय करताय. तेव्हा लगेच मग तो म्हणतो, मी इकडे काय करतो ह्यापेक्षा तुमचं काय चाललेलं आहे काव्या, काय चाललंय काय तुमचं. हे तुमच्या हातामध्ये जो मोबाईल असतो तो मोबाईल तुम्ही घेऊनच आला नाही येत, घरी कोणाला काही सांगून आला नाही येत. कमीत कमी तुम्ही तुमचा जो मोबाईल आहे तो तरी घेऊन यायचा ना काव्या. तुम्हाला मी किती कुठे कसं शोधलेलं आहे. अहो जेव्हापासून मी घरापासून निघालेल्या रस्त्यापासून ते इथपर्यंत येईस तर जो हा तुमच्या मोबाईलमधला जो फोटो आहे ना तो सगळ्यांना दाखवत मी फिरतोय आणि तुम्ही म्हणताय की काय झालंय म्हणून. अहो देशमुख, हो जरा, नाही काय हो जरा. आणि तुम्हाला काय वाटतंय काव्या, तुम्ही अशा कशा वागू शकता. तुम्हाला साधं सांगावंसं पण नाही वाटलं. आणि काय मी जेव्हा तुमच्या रूममध्ये आलो तेव्हा सगळा पसारा अस्ताव्यस्त पडला होता, सगळे कपडे इकडे तिकडे पडले होते. बोला ना बोला, का सांगून आला नाहीये तुम्ही घरी. तेव्हा घरी का नाही कोणाला सांगितलं. तेव्हाच आता काव्या म्हणते, देशमुख तुम्ही मला बोलायला द्याल तर मी बोलेल ना. हो तिचं पण बरोबरच आहे की प्रेक्षकांनो. असं म्हटल्यानंतर आता पार्थ म्हणत असतो, हो बोला ना. तेव्हाच आपली फिसकरलेली मांजर म्हणत असते, हे बघा देशमुख, आता तुम्ही ठरवणार आहात का मी कुठे जायचं कुठे नाही. आणि मी काही कुकुलं बाळ आहे का की मी कुठे हरवणार आहे वगैरे. तुम्ही मी घरी येईपर्यंत वेट करायचं ना, वाट पाहायची ना. आणि मी काही हरवणार थोडी ना आहे. असं कसं म्हणता काव्या तुम्ही मी हरवणार आहे म्हणून. आणि तेव्हाच, हे बघा देशमुख, तुम्ही आता जास्त ओरडताय, प्लीज ओरडू नका. तुम्ही जर जास्त ओरडायलात ना तर मी रडायला सुरुवात करेल आणि इथे सगळ्यांना जमा करेल. मग तुमच्यावर इथे सगळेजण ओरडतील आणि मी रडेल आणि मग माझी बाजू स्ट्रॉंग होईल. तेव्हा लगेच पार्थिच्या समोर नाटकेपणाने सुरू
रुमाल धरतो आणि म्हणत असतो, घ्या घ्या, रडू नका रडू नका, नाही नाही सॉरी सॉरी, मी काही नाही बोलत आहे, सॉरी. तेव्हाच काव्या म्हणते, हां मग आता सर्वात महत्त्वाची एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, काय गरज आहे, मी कुठे जाते, काय करते आणि मी कधी घरी येते हे माझं मी ठरवणार आहे, तुम्ही नाही ठरवायचं आता लगेचच, असं म्हणून काव्या हसायला लागते. आणि हसणारी काव्या जेव्हा पारच्या ह्या क्यूट अशा फेसकडे पाहते तेव्हा तो म्हणत असतो, का काय झालं? अहो देशमुख, तुम्हाला उल्लू बनवणं आणि एकदमच असं आपल्या बाजूने घेणं किंवा तुमच्या मनातलं सगळं काही ओळखून घेणं हे किती सोपं आहे ना माझ्यासाठी. मी नाटक करत होते हो, मी कशाला रडतीये? आणि देशमुख, मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते, हे बघा मी बाहेर पडली आहे ना, तर मग मी घरी येईपर्यंत वाट बघायची ना. तेव्हाच पार्थ म्हणतो, म्हणजे तुम्ही रडणार नाही ना? नाही, मी रडणार नाहीये. पण देशमुख, तुमचं काय चाललंय? नाही काव्या, हे बघा आता एकतर आपल्याला घरी असताना वेळ भेटत नाहीये बोलायला, तुम्ही एकतर गेस्ट रूममध्ये कितीतरी दिवस झालं राहत आहे, आत्ताच्या आत्ता मी तुमचं काही ऐकणार नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत घरी चला आणि आपण ते गेस्ट रूममधलं सगळं सामान जे आहे ना ते शिफ्ट करूयात खाली. हवं तर मी तुमच्या बाजूला बेडवर झोपणार नाही, हवं तर मी इथे बेडच्या खाली झोपेल, आणि तसंही नाही झालं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दरवाजाच्या बाहेर मी वॉचमॅन म्हणून सुद्धा राहायला तयार आहे, पण तुम्ही घरी चला, असं आता इकडे पार्थ काव्याला म्हणत असतो. तेव्हा काव्या लगेचच म्हणत असते, नाही आदेश मी अजिबात आत्ता घरी येणार नाही. तेव्हा आता हा सगळं काही बोलल्यानंतर काव्याला थोडंसं टेन्शनच आलेलं असतं बाबा, कारण आता मानिनीने तिला घराच्या बाहेर काढले आणि मानिनीने घराच्या बाहेर काढल्यामुळे आपली काव्या जाईल तरी बरं कशी घरामध्ये. आणि तेव्हा आता पार्थ तिकडे सगळं काही बोलत असतो, पण काव्याचा चेहरा खाटकन पडलेला असतो. पार्थ म्हणत असतो, मी ते सगळं तुमचं मिस करतोय हो, तुम्ही ते क्यूट गॉगल्स लावून करणारा अभ्यास, मध्येच मला देशमुख देशमुख म्हणून चिडवणं, मध्येच माझ्यावर ओरडणं, आणि त्याचबरोबर मध्येच तुमचं ते सगळं बोलणं, ती बडबड, ते सगळं मी मिस करतोय हो काव्या. प्लीज तुम्ही घरी चला ना, तुम्ही हवं तर मला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या, पण मी काही करायला तयार आहे. असं म्हटल्या क्षणी जेव्हाच पार्थ काव्याकडे मागे वळून पाहतो ना प्रेक्षकांनो, तेव्हा काव्या तिथे नसते. आणि ती काव्या तिथे नसल्या कारणाने पार्थ म्हणत असतो, काय झालं हे, मला हा भास होता, म्हणजे काव्या मला भेटल्याच नाहीयेत. तर आता वळूयात आपल्या जीवाकडे. जीवा नंदिनीचा आनंद निवास तिला मिळवून देण्यासाठी राजन जाधवची इनवणी करण्यासाठी गेलेला असतो. काल सुद्धा आपण पाहिले आणि आज सुद्धा थोडासा सीन त्यांनी दाखवलाय. आता काय करतो इथे जीवा जो आहे ना तो राजन समोर हात जोडतो, विनवण्या करतो. तो म्हणत असतो, प्लीज प्लीज तुम्ही या प्रोजेक्टचा पुन्हा एकदा विचार करा ना. हे बघा, मला हे प्रोजेक्ट किंवा लो कॉस्ट हाऊसिंगचं तिथे जे प्रोजेक्ट आपण करणार आहोत ना ते तिथे नाही करायचे, आणि तुम्ही जी काही जागा इथे विकत घेतली ना ती प्लीज प्लीज तुम्ही रिटर्न करा, किंवा तुम्ही हे जे काही कॉन्ट्रॅक्ट केले ते प्लीज प्लीज तुम्ही नका असं करू, कारण माझ्या बायकोसाठी ती जागा खूप महत्त्वाची. तुम्ही म्हणाल ते गोष्ट मी करायला तयार आहे, तुम्ही म्हणाल ते सांगाल ते मी करायला तयार आहे, पण प्लीज ही जागा, ती आनंद निवासची जागा तुम्ही जी खरेदी केलेली आहे ती करू नका, प्लीज प्लीज. आता मात्र इकडे जाधव म्हणत असतात, अहो मला वाटलं, हे बघा तुम्ही काही एखाद्या चहा कॉफीच्या ह्याच्यामध्ये गेलेला आहात आणि तुमच्या खिशामध्ये पैसे नाही आहेत आणि बिल पे करायचे म्हणून मित्राकडून उधार घेताय आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला नंतर देतोय असं वाटतंय. असा हा व्यवहार आहे का? अहो हा सगळा तुमचा हलगर्जीपणा आहे. एकतर तुम्ही मुळात पेपर वाचले नाहीये, तर तुम्ही एवढ्या घाईघाई ते कॉन्ट्रॅक्ट साईन केले, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक गोष्ट, तुम्ही विक्रम देशमुख यांचे मुलगा आहात ना, आणि मला तुमच्याकडे बघून तर वाटत नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असा कोट वगैरे घालून कुणी बिझनेसमॅन होत नाही, समजलं. तेव्हा जीवा म्हणत असतो, मान्य आहे माझं चुकलं, हे बघा मला बिझनेस कळत नाही, मला काहीही कळत नाही, मला काहीच येत नाही, पण प्लीज ही जागा जी आहे ना आनंद निवास, ही माझ्या फक्त जागा नाहीये हो, प्लीज एक माझ्या बायकोचं स्वप्न आहे ते, आणि माझ्या बायकोसाठी मी तुमच्याकडे हात जोडून रिक्वेस्ट करतो, प्लीज प्लीज. हवं तर तुम्ही मला वेडा समजा, मला बिझनेसमधलं काहीच कळत नाही असं समजा, इव्हन मला कळतही नाही असंही समजा, पण प्लीज हा जो काही आज जीवा आहे ना तो त्याच्या बायकोसाठी, त्याचं आनंद निवास वाचवण्यासाठी आज तुमच्याकडे हात जोडून विनंती करत आहे, तेवढं तरी तुम्ही ऐका ना प्लीज प्लीज, असं म्हणून आता तो तिकडे रिक्वेस्ट करत असतो. तेव्हाच आता इकडे जाधव म्हणत असतात, नाही अजिबातच हे होणं शक्य नाहीये, मला माफ करा, आणि मला खूप एका मोठ्या अर्जंट मीटिंगला जायचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात, कारण तुम्ही व्यवहार कसा करावा, काय करावं हे तुम्हाला कळलेलं नाहीये, त्यामुळे सॉरी, असं म्हणून आता मीटिंगला जाण्याचं कारण सांगून राजन जाधव तिथून निघून गेलेले असतात. आता मात्र आपला जीवा खूपच जास्त परेशान झालेला असतो, खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. तर आपण वळूयात, आपला पार्थ देशमुख आता पुन्हा घराकडे वळलेला असतो, आणि पार्थ जेव्हाच घराकडे येतो तेव्हा मानिनी आपल्या देवघरापाशी असते. तेव्हाच आता पार्थला पाहिल्याबरोबर
त्याचा तो अवतार, त्याची ती अवस्था पाहून मानिनी म्हणते, अरे पार्थ, काय हे, काय झालंय तुला, काय ही अवस्था करून घेतली स्वतःची, ये बरं इथे बस इथे बस. तेव्हा पार्थ लगेचच म्हणत असतो, काय झालं आई, काव्या घरी आल्या का, काव्या घरी आल्या का नाही, हे बघ शांत हो जरा, तू शांत हो बरं, काय तू तिला शोधायला गेला होतास का. हो आई, मी खूप ठिकाणी त्यांना शोधलं, खूप ठिकाणी शोधलं, पण त्या मला कुठेही सापडल्या नाही. आई कुठे आहेत ग काव्या, सांग ना, तुला सांगून गेल्यात का, तुलाच माहिती नाही त्या घर सोडून गेल्यात म्हणून, प्लीज आई सांग ना ग. हे बघ अगोदर पाणी पे आणि शांत हो, असं म्हणून मानिनी आता इथे पार्थला पाणी प्यायला देत असते आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. तर आपण पाहतो की आता नंदिनी सुद्धा तिथे येते आणि नंदिनी तिथे आल्यानंतर लगेचच तिचा सुद्धा तोच प्रश्न असतो, कारण ती सकाळपासून घरात नाहीच आहे आणि कुठे गेली काय गेली, तिचा मोबाईल सुद्धा तिच्याकडे नव्हता आणि त्यामुळे आता सगळेजण हायपर होतात. आता नंदिनी आल्याबरोबर विचारते, काय झालं, आली का काव्या. आई खरं खरं सांगा, काव्या घरामध्ये मी सगळीकडे शोधले, गेस्ट रूममध्ये शोधले, सगळीकडे शोधले, पण काव्या कुठेच नाहीये. तेव्हा पार्थ म्हणत असतो, तेच तर मी आईला केव्हापासून विचारतोय, मी शोधून आलो बाहेर, पण काव्या कुठेच नाहीयेत. आई काय झाले, कुठे आहेत काव्या, कुठे गेलेली आहे काव्या, आई खरं सांगा, तुम्हाला माहिती आहे का काही. तेव्हा पार्थ आता म्हणतो, आई सांग ना खरं, नंदिनी काव्या घर सोडून गेली. हे सगळं ऐकल्यानंतर नंदिनीला शॉकच लागतो. काय, घर सोडून गेली काव्या, पण का आई, काय झाले. आणि हे आईला माहिती आहे, आई आणि तिच्यामध्ये नेहमीच काहीतरी चालू असतं. आई खरं खरं सांगा, काय झाले, काव्या का घर सोडून गेली. हे बघा, काहीतरी झाल्याशिवाय माझी बहीण अशी घर सोडून जाणार नाहीये, आणि जर काही झालेलं असेल तर तिच्या वतीने मी तुमच्याकडे माफी मागते, एक मोठी बहीण म्हणून, पण प्लीज काय झाले मला सांगा. तेव्हा मानिनी काहीच बोलत नसते, पण पार्थ म्हणतो, आई सांग ना आता तरी, तू अशी गप्प राहू नकोस, तू अशी कधी गोष्टी लपवालपी करायला लागलेली आहेस. आई सांग ना ग, काय झाले, आम्हाला विश्वासात घेऊन सांग. तेव्हाच आता नंदिनी सुद्धा म्हणते, आई काय झालेलं आहे, खरं खरं सांगा, काव्या कुठे, काय झाले आणि का घर सोडून गेलेली आहे. हे बघा, तुम्हाला नाही माहिती आई, काव्या खूप जास्त हळवी आहे आणि ती कधीच कुठल्याच गोष्टी लपून ठेवत नाही, ती खूप खरी आहे. प्लीज आई, जे काही आहे ना ते सांगा. तर आपण पाहतो आता लायब्ररीचा सीन त्यांनी दाखवलाय बरं का. तर आता लायब्ररीमध्ये 3 दिवसापासून ना हा लाईटचा काहीतरी इश्यू आहे त्यांच्याकडे, आणि जवळपास 3 दिवसापासून लाईटचा हा इश्यू असल्यामुळे ना आज पण सेम तसंच होत असतं. इकडे ना अनिशा म्हणत असते, हे एवढ्याली फीस घेतात ना हे लायब्ररीवाले, मग ह्यांना साधा मेंटेनन्स सुद्धा भरता येत नाहीये का, काय करायचं ह्या लाईटचं. तेव्हाच आता काव्या म्हणत असते, हो ते तर आहेच ग, चल ना. तेव्हा अनिशा म्हणते, मला तर असं वाटतंय की आता इथे आपण बसायलाच नको, खरं सांगते मी तुला. तेव्हाच आता काव्या म्हणते, अगं नको, बाहेर गेलं की पुन्हा तोच पार्थ देशमुखांचा क्यूटासा फेस मला दिसेल, बाहेर गेलं की त्याच गोष्टी इथे होतील, त्यामुळे बाहेर जायला नकोच आहे मला, प्लीज आत्ता नकोय, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. अगं वेडीयेस का तू, बाहेर जायला नको असं का म्हणत आहेस, बाहेर आपण जाऊयात ना. आणि तेव्हाच इकडे पुन्हा काव्या म्हणते, ग नको बाहेर, आपण त्यापेक्षा इथेच अभ्यास करत बसूया. खरंच आता ना इकडे अनिशा खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. अनिशा म्हणत असते, हे देवा, खरंच ना मी तुला एवढे नारळ फोडेन ना, ह्या मानिनी काकूच्या डोळ्यामध्ये जो काही त्यांना सुनीता नावाचा डास चावलाय ना, तो सगळा काही संपून जाऊ दे, कारण ह्या मानिनी काकूंना जेव्हापासून सुनीता नावाचा डास चावलाय ना, तेव्हापासून माझ्या काव्याच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्यात. तर आपण आता वळूयात आपल्या जीवाकडे, कारण जीवाचं काय झालेलं आहे ना, जीवा गेलाय मंदिरामध्ये, आणि जीवा मंदिरामध्ये गेल्यानंतर इकडे तो घंटानाद करत असतो, आणि घंटानाद करत असताना आपण पाहतो की तो इकडे देवी आईला प्रार्थना करतो. तो म्हणत असतो, सगळ्या जगभराची दुःख तू माझ्याच वाटेला का बरं आणून ठेवलीस. अगं तू तर सगळ्या लेकरांची आई आहेस ना, मग मीच तुझ्यासाठी सावत्र मुलगा कसा काय झालो मला तेच कळत नाही. कारण इथे माझ्यासाठी आणि माझ्या वाटेला प्रत्येक वेळी दुःखच का आहे. माझ्या नावाचा आनंद सगळा कुठे गेलाय ग आई, असं तो इकडे आई अंबेला विचारत असतो. आणि तेव्हाच इकडे आपण पाहतो ह्या सगळ्या गोष्टी विचारत असताना जीवा खूप जास्त भावुक होतो. तो म्हणत असतो, ज्या मुलीवर मी जीवापाड प्रेम केलं, ज्या मुलीला मी अपलस करण्याचा प्रयत्न केला, ती मुलगी, त्या मुलीच्या प्रेमासाठी किंवा त्या मुलीसाठी मी काय नाही केलं, सगळं केलं, सगळं एवढं प्रेम केलं की काही विचारू नको. अगं आई, ह्या तुझ्याच मंदिरामध्ये येऊन मी एवढे दिवे लावायचो ना, मग तरी सुद्धा तू का ग असं आम्हाला दूर केलंयस. आणि त्या मुलीनं काय केलं, अचानक असं काहीतरी घडलं की तिला दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करावं लागलं. तिथे सुद्धा मी मान्य केलं, तिथं सुद्धा मी समजवलं, पण मला समजवण्यासाठी, मला सावरण्यासाठी इथे तूच माझ्या आयुष्यामध्ये अगं एवढे नवस
एवढं सगळं काही करून सुद्धा नंदिनीसारखी मुलगी माझ्या आयुष्यात बायको म्हणून आली आणि एवढे नवस सायास करून सुद्धा मिळणार नाही अशी मुलगी मला एक बायको म्हणून मिळालीये. आणि आज काय झाले दिव्याई, आज काय झाले, ह्या जीवामुळे तिचा आनंद गेलाय. आज ह्या जीवामुळे तिचा आनंद निवास तिच्यापासून हिरावला गेलेला आहे. काय हे सगळं काही, अगं माझ्याच हातून ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे होत आहेत आई, असं सुद्धा आता इकडे दिव्याईला इकडे जो जीवा आहे तो इकडे बोलत असतो आणि तक्रार करत असतो. तेव्हाच आता पुन्हा जीवा म्हणतो, आता मी इथून पुढे स्वतःला मेंटली प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करेल. स्वतःला समजवेन की जीवा, तुझ्या आयुष्यामध्ये कुठलाच आनंद येऊ शकत नाही, तू कधीच सुखी होऊ शकत नाही, तुझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडू शकत नाही, असं मी स्वतःला समजवण्याचा पूर्णतः प्रयत्न करेल देवी आई. कारण खूप खूप काही भोगलंय मी आयुष्यात. एका मुलीवर प्रेम करून ती माझ्यापासून दूर झालीये आणि आता तर काय. बोल नाही बोल. अगं दिवा घेऊन हातामध्ये फिरलं असतो तरी सुद्धा नंदिनीसारखी मुलगी मला कधीच मिळाली नसती बायको म्हणून. पण काय झालं, माझ्या आयुष्यात आलेला जो आनंद आहे तो सुद्धा इथे तू हिरावून घेतला आहेस. का केलंस असं आई, तू का वागलीस अशी तू. पण आज मी तुझ्या समोर हात जोडून उभा आहे, तो फक्त आणि फक्त इथे एकाच कारणासाठी, ते म्हणजेच की नंदिनीच्या आयुष्यामधून जो आनंद निवास गेला आहे तो मला परत मिळवून देण्यासाठी मला मार्ग दाखव काहीतरी. फक्त आणि फक्त माझ्याकडे 15 दिवस आहेत. ह्या 15 दिवसामध्ये मला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो पुन्हा परत आणायचा आहे. ह्या 15 दिवसामध्ये मला तिचा आनंद परत आणून तिला पुन्हा आनंद निवास परत द्यायचा आहे. माझी मदत कर आई, माझी मदत कर, असं म्हणूनच आता इकडे जीवा रडायला लागलेला असतो आणि मंदिरासमोर आई अंबाबाई समोरच हातबल झालेला जीवा अक्षरशः ढसाढसा रडतो. कारण त्याच्याकडे आता कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. फक्त आणि फक्त तो देवीकडे प्रार्थनाच करू शकत असतो. हे सुद्धा आता तेवढंच खरं असतं प्रेक्षकांनो. कारण तो खचलेला असतो, तुटलेला असतो. कारण त्याच्या नकळतपणे बऱ्याच गोष्टी झालेल्या असतात आणि तेव्हा रडणारा जीवा म्हणत असतो, मदत कर आई, माझी मदत कर, आता तूच मला ह्या संकटातून वाचवू शकतेस, असंच आता इकडे तो बोलत असतो. तर वळूयात आपण इकडे दुसऱ्या बाजूला. जी काही अनिशा आणि त्याचबरोबर काव्या ज्या लायब्ररीमध्ये इथे स्टडी करत बसलेल्या असतात त्या लायब्ररीला आग लागलेली असते. कारण आता काल किंवा परवापासून आपण पाहतो की लाईटचा किंवा इथे जे काही यांचा इश्यू आहे तो सुरूच असतो आणि त्यामुळे आता आग लागलेली असते. तर इकडे आग लागल्यानंतर सगळेजण बाहेर पडतात. पण काव्या म्हणते, अगं इथे माझं पार्थने दिलेलं ट्विन्स वॉच जे आहे ते इथे लायब्ररीत राहिलेलं आहे, ते मला आणावं लागेल. तेव्हाच आता इकडे लगेचच अनिशा म्हणते, अगे मरू दे पडू दे तिकडे ते वॉच, वेळ लागलाय का तुला, इकडे जीव वाचवायचा सोडून तू तिकडे कुठे पळायला लागलेले आहेस. तेव्हाच काव्या म्हणते, नाही अनिशा मला जावं लागेल, आणावं लागेल, असं म्हणून ती तिकडे धावते. तर अनिशा सुद्धा तिच्या बाजूला धावत असते. तर आपण पाहतो की इकडे घरामध्ये हे तिघेजण बोलत असताना आता इकडे देवघरातला जो बल्ब आहे तो सुद्धा इथे ब्लिंक होत असतो, तो सुद्धा करकर वाजत असतो. तेव्हा लगेचच आता पार्थ म्हणत असतो, हे बघ आई, हे बसवलाय मी नीट, हे झालंय सगळं काही व्यवस्थित, पण तुझ्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, तुझ्या मनाची जी काही अवस्था आहे त्याचं काय करू मी. अगं मला सांग ना आई, काय झालेलं आहे, का अशी वागतेस तू, बोल ना आई. खरं खरं सांग, काय झालंय काव्याच्या बाबतीत, का असं तुमच्या दोघींमध्ये बरेच दिवस झालं काहीतरी बिघडलंय. प्लीज आई, जे काही असेल ना ते तू मला सांगण्याचा प्रयत्न कर. प्लीज आई, काय चालतंय तुला तुझ्या मनामध्ये काव्याबद्दल, प्लीज आई, तुला माझी शपथ आहे आई, असं आता इकडे पार्थ म्हणत असतो. आणि तेव्हाच मानिनी तिथून पुढे जायला निघत असते. पण पार्थ मात्र म्हणत असतो, हे बघ आई, तुझ्या मनामध्ये काहीतरी नक्कीच गोष्टी चलत आहेत, प्लीज आई सांगा ना. तेव्हा लगेचच इकडे सुद्धा नंदिनी सुद्धा तेच बोलत असते. तेव्हा मात्र इकडे लगेच मानिनी म्हणते, हे बघा तुम्ही माझी अशी कोंडी करू नका आणि प्लीज तुम्ही मला शब्दामध्ये अजिबात इकडे पकडू नका प्लीज. आणि तेव्हा लगेच मानिनी म्हणते, मी जर काव्यावर का नाराज आहे, का काय झालेलं आहे, ह्या जर गोष्टी मी तुम्हा दोघांना सांगायला गेले ना तर तुम्हा दोघांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकेल, असंच आता इकडे मानिनी बोलत असते. नंदिनी म्हणत असते, आई असं काय झालेलं आहे, अशी कोणती गोष्ट आहे की जी काव्याने इथे लपून ठेवलेली आहे आणि काय झालेलं आहे ते सांगा ना प्लीज. तेव्हाच आता मानिनी म्हणत असते, हे बघा उगाचच तुम्ही दोघं सुद्धा हट्ट करू नका, दोघं सुद्धा हट्टाला पेटवू नका. कारण इथे काही गोष्टी इथे नाही सांगितलेल्याच नात्यासाठी बऱ्या असतात, काही गोष्टी इथे न सांगून नातं टिकवलेलंच बरं असतं. प्लीज आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मला इथे विचारू नका, असं सुद्धा मानिनी म्हणते. तेव्हाच आपण पाहतो की लगेचच पार्थ म्हणत असतो, ज्या नात्यामध्ये
लपवाछपवी असेल, जे नातं इथे अविश्वासाच्या बळावर जोर धरत असेल, तर ते नातं मला नकोच आहे आई, प्लीज सांग ना. तेव्हाच नंदिनी पुन्हा एकदा हात जोडते आणि म्हणते, आई, काव्याच्या वतीने एक मोठी बहीण म्हणून मी तुमच्यासमोर हात जोडते. प्लीज आई, जे काही आहे ना ते तुम्ही खरं खरंच सांगा, असं लपवू नका आमच्यापासून. बघा आई, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, काव्या खूप हळवी आहे, जेन्युइन आहे आणि तुम्हाला सांगू ती अगदी शार्प बोलणारी आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नंदिनी बोलतायत ते मला अगदी पटत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी काव्यामध्ये आहेत आणि त्यामुळेच काव्या मला खूप आवडतात, असं आता इकडे पार्थ मानिनीला म्हणत असतो. पण मानिनीच्या मनामध्ये काय सुरू आहे ते आत्तापर्यंत तरी मानिनीने कोणालाच सांगितलेलं नसतं. तर आता प्रेक्षकांनो तोच प्रोमो ते दाखवत आहात, कारण उद्याच्या भागामध्ये सुद्धा त्यांनी सेम त्याच पद्धतीने दाखवलेला आहे. आता ट्विन्स वॉच लायब्ररीमध्ये विसरली पडली ती आणण्यासाठी काव्या गेलेली असते. तिला ती वॉच सापडती खरे, पण पूर्ण रूमला आग लागलेली असते, त्यामुळे तिला त्या धुराचा त्रास होतो. इकडे अनिशाने लगेच पार्थला कॉल करून बोलावून घेतलेलं असतं आणि तो आलेला असतो आणि तो आल्यामुळे आता इकडे पार्थ काव्या म्हणून ओरडत असतो आणि तेव्हा लगेच आता इकडे पार्थ तिला दोन्ही हातावर उचलून घेतो आणि म्हणतो, मी आलेलो आहे ना, काही जरी झालं ना मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही काव्या, प्लीज शांत व्हा. आणि लगेच तो त्यांना उचलून घेण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा काव्या म्हणत असते, हे जे काही वॉच आहे ना ते इथे राहिलं होतं लायब्ररीमध्ये आणि तेच वॉच मी इथे घेण्यासाठी आलेले होते आणि ते सापडले. तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो, चला ना काव्या चला, मी तुम्हाला कसलाच त्रास होऊ देणार नाही आहे, प्लीज, असं म्हणूनच आता मी तुम्हाला वाचवणार आहे, असं म्हणून तो तिला उभा करतो. पण तिला खूप त्रास होत असतो, तिला कुठलाच त्रास होऊ नये म्हणून आता इकडे पार्थ लगेच स्वतःच्या अंगावरचं जे ब्लेझर आहे तो तिच्या अंगावर घालतो आणि तिच्या अंगावर ब्लेझर टाकल्यानंतर दोन्ही हातांनी तो तिला उचलून बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता जेव्हा बाहेर नेतो तेव्हाच इथे खूप आग लागलेली असते. इकडे वस्तू खाली कोसळत असतात, पडत असतात. आता जे काही लोखंडाचं रॅक आहे ते खूप तापलेलं असतं, गरम झालेलं असतं आणि त्याच्या बुक्सवर जे असतात त्या बुक्सने सुद्धा पेट घेतलेला असतो. तेव्हा आता काव्याला त्रास होऊ नये म्हणून, काव्याला भाजू नये म्हणून इकडे काव्याला तो बाहेर ढकलतो आणि पार्थ तिथेच खाली कोसळतो. आता खाली कोसळलेल्या पार्थच्या अंगावर ते लोखंडी रॅक पडलेलं असतं. तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे असे छान छान